नमस्कार भाई 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 काय कमाल आहे. भूत गाठा आणि जाळी आम्ही झालोय रेडी पहिला. अच्छा हे 200 रुपयाला आहे. 300 रुपये. हे 500 रुपयाला. हे 500 रुपयाला. आपला पापलेट मासा. हे नेसण्याच्या नंतर जी एक वाईब येते ना ती खूप वेगळीच असते. नाही गेला अरे बाप रे बाप किती सुंदर असं वाटते. हे 6 महिन्याचा 4 महिने. हे 6 महिन्याची आणि 4 महिन्यासाठी आहे. ती 30,000ची आहे. ही 12 आणि ही 11,000. 11,000ची. 400 रुपये. ओके. आणि ते रावस बघा ही आहे का रे पाण्याची आहे माझी चिंबोरी. ही जुनी लोक घालायची ना. हा अशी जुने लोक. बरोबर बरोबर. हे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं तुम्ही बघताय की नारळी पौर्णिमेचा सण आलेला आहे आणि त्याची उत्सुकता कमीत कमी महिनाभर अगोदरच लागते. कारण की गाण्या वगैरे पण शूट्स असतात, त्याच्यानंतर मॉडेल शूट्स असतात आणि काही लोक इच्छुक असतात ज्यांना तयाऱ्या करून कोली लुक असतात. आपले कोली बांधव जेव्हा साजर करतात नारळी पौर्णिमेचा सण तर तो कसा साजर करतात, काय असतं, तयारी काय असते, सर्व बघायला तर खूप मजा येतं. पण त्याच्या पलीकडे जो आपण कॉस्ट्युम वापरतो, लास्ट इयर पण आपण आलेलो होतो मुंबईलाच, म्हणजे आपल्या आगरी कोळी बांधवाजवळ आलो होतो. भाऊचा शॉप आहे तांडेल कोळी कलेक्शन, सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मागच्या वर्षी सुद्धा होता आणि येणारे वर्षभर ट्रेंडिंगमध्येच असणार आहे. कारण की त्यांच्याकडे कलेक्शन असे भरभराट असतात. सो काय काय कलेक्शन असणार आहे, काय काय असणार आहे ते तुम्हाला पूर्ण संपूर्ण दाखवणार आहे. आणि खास करून भाऊला पण आणि बाबांना पण थोडंसं भेट घेणार स्पेशली, की याची आवड कशी झाली आणि काय काय झालं ते सर्व आपण माहिती घेऊया. तर पहिला आलं शॉपमध्येच आहे, पण मग तुम्हाला सुरुवातपासून काय काय इथं आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो. सो मंडळी पाहू शकता आम्ही झालोय रेडी आणि बाबा पण मागे आहेत. बघा कसा प्रॉपर कॉस्ट्युम नेसलेला आहे. तुम्हाला दाखवतो कॉस्ट्युम बघा कसा पाहू शकता तुम्ही. जो कोली लुकचा कॉस्ट्युम आहे या साईडला बघा. इकडे आहे पापलेट, सोना चैन आणि आपली जी शान म्हणजेच आपली टोपी ती आहे. तुम्ही पाहू शकता किती छान वाटते, खरोखर खूप भारी वाटतंय. आणि हे नेसण्याच्या नंतर जी एक वाईब येते ना ती खूप वेगळीच असते. सो आपण जरा आता कॉस्ट्युम्स काय काय बाबांकडे ते पण विचारून घेऊया. आणि आपल्या बाबांचं नाव काशीनाथ तांडेल आहे. तर बाबा सर्वात पहिले नमस्कार. बाबांना आपण विचार किती वर्ष झाली तुम्ही दुकानाला? तर 1 वर्ष झाली, पण किती वर्षापासून करता तुम्ही? पहिल्यापासूनच आहे, पण ते घरातून होता ना. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यावर होत गेला साधा माझ्या वडिलांचा, काकांचा, मामाचा, कोणाकोणाचा मित्र लोकांचा घालायचा. नंतर मग ते असे चालू झालं. बरोबर. आणि तिथल्या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये मी जायचं, मला आवड झाली. आवड झाल्यानंतर मग काय करायला लागला की आता रुमाल आता दुसऱ्याकडे विकत आणायला लागले. त्यांनी कसं बनवायला लागलं मी, आणि बनवता असं मला आवड आली. मग नंतर दुसरा पोरगा पण माझ्या मित्र लोक घ्यायला लागले. मला दे नंतर तो आणून नाही द्यायचा. आणि तुम्ही स्वतः कस्टमाइज करायचे ना, स्वतः बनवायचे ना हाताने, म्हणजे डोक्याने काहीतरी वेगळं. बरोबर. आणि आता बाबा ह्याच्यामध्ये दाखवत जातील. तर बाबा आपण सुरुवात इथून करूया. हे जॅकेट्स वगैरेची सुरुवात प्राइस काय ते जॅकेटची? अच्छा आहे 1600 रुपये. हेवी आहे, त्यासोबत तो कॉस्ट्युम पण भेटतो का? पट्टा नाही ते वेगळा का? अच्छा त्याचा सेट वेगळा. हे 1200 रुपये. कारण की कसं आहे हेवी आहे, त्यासोबत वेल्वेटचं पण काम केलेलं आहे. आणि जसं आपल्याला कमी रेंज मध्ये असेल तर कमी रेंज मध्ये कमीत कमी 1200 रुपये पर्यंत का? ओके. अच्छा अशामध्ये म्हणजे हा बाबा. पण हे प्रॉपर कोळी वाटतं ना, जे आपण जे होळीवर पहिली जायची आपली लोक. हे टेलिकॉटन तो थोडा वेगळा असतो ना. तर बाबा आता जसं हे तर आपण आता तुम्ही नवीन बनवलेलं बरोबर. परत हे सुरके वगैरे, तर आपल्याकडे असा सुरका आहे का जी जुनी लोक घालायची, आता आहे का आपल्याकडे? हा. तर बाबा हे आपली पहिली जुन्याची, ही जुनी लोक घालायची ना. अशी जुने लोक. बरोबर बरोबर. हे जुनी लोक सर्व घालायचे. आणि त्याला पण एंटिक बनवून टाकला. त्याला पण एंटिक केलेला आहे का? हा त्याला पण असं एंटिक करून टाकलं. जे असं काष्टा घालून घालायचं त्याला करगुडा लावायला. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यासाठी आपण चड्डी सारखा बनवला. हा म्हणजे डायरेक्ट घालायचा, नाडा खेचून टाईट करायचा पाहिजे तसा. फ्री साईज डायरेक्ट म्हणजे कोणी घालू शकतो फ्री साईज मध्ये. ओके. त्याच्यानंतर बाबा हे जे आपल्या मागे एक बघायला भेटतात या कॉस्ट्युमला काय म्हणतात? बघा 2 जरा मला अजून थोडे भारी दिसतात. हे असे हे पण फॅन्सी वगैरे. हे आपण लग्न वगैरे मध्ये पण घालू शकतो ना बाबा? लग्नात घालतात ना.
जास्त करून लग्नाला चालतं ते. हे कितीची याची किंमत काय? 1600 रुपये 1800 रुपये. 1600 रुपये 1800 रुपये. आणि जे खालते फॅन्सी दिसतात हे जसं हे आता बघा हे 200 रुपये आहे पहिला. अच्छा हे 200 रुपयाला आहे. आपल्या रुमालाकडे जाऊया. 200 300 रुपये. असे कलर जेवढे पाहिजे कलर कलेक्शन खूप आहेत आपल्याकडे. आणि हे आहेत असे हे प्रिंटेड आहे ज्याच्यावरती मी हाय कोली वगैरे लिहिलंय. आम्ही जातीने कोळी त्याच्यावर फिशिंगची तुम्हाला प्रिंट बघायला भेटत. ते बाबा कितीला? हे 500 रुपयाला. हे 500 रुपयाला. 200 300 500. त्याच्यानंतर मग 1200 1000. त्याच्यानंतर 1200 1000. म्हणजे जशी तुम्हाला आवड. कारण की इथे कलेक्शनची काहीच कमी नाहीये. इथे तुम्हाला एकूण एक कलेक्शन बघायला भेटणार आहे. आणि इकडं प्रॉपर एकदम खूप सुपर्ब असतात सर्व कलेक्शन. आणि इकडं हे तर झालं मोठ्यांचा सेक्शन. पण तुम्हाला दाखवतो मी छोटे मुलांचा पण आहे. म्हणजे 6 महिने 4 महिन्यापासून ते जेवढी पण 10-12 वर्षाची मुलं त्यांचा. हे वेल्वेट मध्ये प्रिंट मध्ये बघा. इथे आहे आपला पापलेट मासा. या पूर्ण वेल्वेट प्रिंट मध्ये ना बाबा. याची किंमत सुद्धा 1200 रुपये का? नाही 1200 रुपये असे बिना पापलेटचे. बिना पापलेटचे 1200 रुपये. आणि पापलेट लावून हे 1400 आहे. आणि हे 1800 रुपये. 1800 रुपये. ओके. म्हणजे जसं जसं जेवढा हेवी घेणार ना तुम्ही सुरका त्याची प्राइस वाढत जाणार. पण क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला क्वालिटी मध्ये काहीच कमी येणार नाहीये. हे 1600 रुपयाला. हे 1600 रुपयाला. बघा हे हेवी आहे. जे आपले अँकर वगैरे असतात किंवा हायलाइट मध्ये जे लीडला कामं करतात ना त्यांच्यासाठी सुरखा वगैरे खूप प्रॉपर असतो. हे बघा पाहू शकता. आणि याच्यामध्ये ना कलर कलेक्शन खूप आहेत. खूप म्हणजे खूप कलर कलेक्शन आपल्याला बघायला भेटतं. बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर कलेक्शन आपल्याला बघायला भेटतं. बघा एकूण एक कलर. आणि ह्याच कलरचे जॅकेट सुद्धा तुम्हाला इकडे सर्व बघायला भेटणार आहेत. बरोबर ना बाबा. बघा हा बघा किती सुंदर कलर वाटतं. काय चमकतात ते बाबा. आणि ते सर्व विचार करून तुम्ही बनवत असाल ना बाबा. विचार करून एकदम की कसा वाटेल काय नाही कुठल्या याला काय मॅच होईल. तर चला आता आपण जाऊया मागच्या सेक्शन मध्ये. इथे तर सर्वात पहिला आपल्याला बघा आपण जो नारळी पौर्णिमा सणावरती. अरे यार भाई 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 काय कमाल आहे. बाबाला बोललो ना हा बाबाचा डोका बोलला ना कोणच पकडू नाही शकत. हे बघा नवीन काहीतरी. बाबा या सुरख्याला आता आपली जी लोक आहेत त्यांना तर माहिती आहेत. पण सुरख्याच्या वरती जे अदर कास्टची लोक त्यांना काय माहिती असेल तर त्याला काय बोलतात? बूज बोलतात ना. बूज बोलतात. आणि याला नेटला काय बोलतात? नेटच बोलतो. जाळी बोलतो आपण. ओके. तर हे आपण फिशिंग साठी वापरतो ना. हे घाटा बोलतात. हे घाटा बोलतात. ओके. हे बूज घाटा आणि जाळी. त्याचा बाबांनी जे आपण जेव्हा बोटिंगला जातो फिशिंगला जातो त्याचा बनवलेला बघा. म्हणजे पाहू शकता किती सुपर्ब आहे. आणि हे सेलिंगला पण आहे का आपल्या सॅम्पल? सॅम्पल नाही. सेलिंगला पण. ह्याची काय किंमत असेल जर कोणाला घ्यायची असेल तर? याची 1600 रुपये. 1600 रुपये याची किंमत असेल. आणि प्रॉपर बनवून ठेवलेलं खरोखर खूप भारी. आणि इथं नारळ बघा केवढा मोठा आहे. टोपी. अरे टोपीवरती मी तर बघितलंच नाही लक्षच नाही केला. अरे बाप रे बाप किती सुंदर असा वाटते. खतरनाक टोपी त्याला नेट आणि त्याच्यावरती फिशिंग आणि बाबाचा त्याच्यानंतर हा लुक खूप खूप भारी आहे. ज्वेलरी वगैरे पण नंतर जाऊया. पण आता जरासं लहान मुलांकडे जाऊया. इथे लहान मुलांचा कलेक्शन आहे. इथून पाहू शकता आपण. इथून सुरुवात करूया. हे बघा हा पूर्ण सेक्शन आहे. ते या साईडला हे बघा इथं आहे. हे 6 महिन्याचा 4 महिने. हे 6 महिन्याचे आणि 4 महिन्यासाठी आहेत का? हे 6 महिने आणि 4 महिन्यासाठी आहेत. ते नंतर पूर्ण म्हणजे जसं वय महिने वाढत जाणार तसे आहेत कलेक्शन. आणि यांची किंमत काय 4 महिने 6 महिन्याची बाबा? 500 रुपये. हा पूर्ण सेट भेटणार आहे का 500 रुपयामध्ये? आणि हे वेगळं आहे. हे कमी 800-700 रुपये. ओके. हा ह्याची कॉस्ट वाढली. पण हा सेटच येणार ना लहान मुलांचा? असं आपण काय बी घेऊ शकतो. आपण काही बी म्हणजे आपण कस्टमाइज करू शकता तुम्ही जसं तुम्हाला वाटेल. वरचा खालचा सुरका किंवा जॅकेट चेंज करायचा ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि या साईडला बघा हे आपलं समाजाचं इकडे पाहू शकता तुम्ही. खूप खूप छान 101 आहेत इकडे. आणि प्रिंट करून आहे पूर्ण डिजिटल प्रिंट आहे बघा. डिजिटल प्रिंटचा बनवलेला गेलेला आहे. अरे 1 मिनिट इकडे बघा. थांबा तुम्हाला दाखवतो बाबा. आणि इकडे बघा. इथे पण हा हे बघा. हे बाबा कोणाची कॉपी करत नाही. स्वतःची कॉपी डायरेक्ट त्यांनी प्रिंट केली. इथे बाबा आणि इथे स्वतःचा प्रिंट. म्हणजे वा खूप खूप छान. खरोखर खूप खूप भारी केलाय. मस्त वाटतंय. आणि या साईडला होडी वगैरे पण आहेत. तसं जाऊया इकडे. बाबा हे होडी वगैरे पण विकायला आहेत का आपल्याला? 12,000. अच्छा 12,000 जशी अशी होडी असेल. ही 12,000ला का? आणि ही 11 आणि 30,000. ओके. ती सागाची बनवली का प्रॉपर? म्हणजे याची A1 क्वालिटी आहे. ती 30,000ची आहे. ही 12 आणि ही 11,000. 11,000ची आहे. ती 30,000ची आहे. ही 12 आणि ही 11,000. आहे. ओके. ती पुट्ट्याची आहे का? काय बोलतात ना त्याला ते बारकी पट्टी असते. हा समजलं त्याची आहे. आणि ही बुचाची आहे. अरे बापरे. ही तर डायरेक्ट अशी वाटते का मोठी होडीच आहे. अच्छा काहीतरी बाबा नवीन दाखवले. थांबा जरा लाईट वगैरे चालू केल्याचे. अरे वा 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 वा.
हे बघा प्रॉपर लाइटिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता. म्हणजे एक्झॅक्ट लाइटिंग वगैरे केलेली आहे, सर्व दिसतंय तुम्हाला. आणि हे तर सर्व राहिला, पण तुम्हाला बाबांचा मी फोटो पण दाखवते त्यासोबत. इथे तर येऊया आपण या ज्वेलरी कलेक्शन मध्ये, पण बाबाचा तुम्ही जेव्हा बाबा यंग होते त्या टायमामध्ये त्यांचा फोटो कलेक्शन बघा. हे बघा हे सर्व बाबाचा फोटो आहे. तुम्ही सुरखा बघून, कॉस्ट्युम बघूनच बाबाचा समजून जाईल की बाबांना किती आवड असेल या सर्व कपड्यांची. म्हणून आज त्यांचा तांडेल कोली कलेक्शन आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटतंय. आणि या शॉपच्या मुळेच आज आपल्याला जेव्हा पण असं वाटतं की चला कुठेतरी आपली संस्कृती जपून राहिलेली आहे. बघा या साईडला पाहू शकता किती भारी आहे बघा. हे सर्व पहिल्याचे फोटो आहेत बाबाचे. इकडे एकूण एक फोटो आहेत, खूप छान छान फोटो आहेत. आणि इथं पूर्ण हे बघा कसं बनवलेलं. हा कोण बोलेल ना कुठे आलोय, तर आपल्या तांडेल कोली कलेक्शन मध्ये आलोय. बघा या साईडला पूर्ण प्रॉपर सर्व फिशिंग, जेवढे पण आपल्या समुद्रातून गोष्टी निघतात, समुद्रात होडीचे रिलेटेड गोष्टी आहेत सर्व इथे. इथं चिंबोरी पाहू शकता, किती मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत या साईडला. आणि इथं आहे आपली एकविरा माते की जय. तर चला आता आपण ज्वेलरी सेक्शन मध्ये. तर बाबा हे बघा या साईडला जर आहे तर ज्वेलरीचे थोडस बाजूला आपल्याला बघायला भेटतं ते जगदीश पाटील, योगेश अग्रवाकर आणि इथं भाविक आणि मित्रमंडळ आहेत. त्याच्यानंतर आपले किसन फुलेरे खारेगावचे आहेत. इथे दादूच आहेत. त्याच्यानंतर फॅमिली फोटो आहे इकडे पूर्ण या साईडला पाहू शकता, भाविक आहे. तर हा पूर्ण फोटो कलेक्शन. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा सुरू भरणार आहे, कारण की चेंजेस होणार आहेत थोडस ना बाबा, होणार आहेत. आता ज्वेलरी सेक्शन मध्ये आलोय, तर या चैनीची एखादी कॉस्ट सांगा मला. नॉर्मल कॉस्ट बोलून आता बघा, ये चेन है 400 रुपए. ओके. आणि ते लॉकेट? हाँ ये लॉकेट है, ये शिवण यानी कि लॉबस्टर. हाँ ये आपले 1400 रुपये. 1400 रुपयाला लॉबस्टर आहे. ओके. आणि ती चेन आपल्याला 400 रुपये. 400 रुपयाचे. म्हणजे लॉकेट थोडं हेवी आहेत, कारण की त्याच्यामुळे महाग आहेत ते. त्याच्यानंतर असे चेन आहेत बघा. यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटतंय इकडं. बघा ही रावस, कसा काम आहे रावसचा, खतरा ना भाई. रावस एक नंबर काम आहे. आणि त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या आणि पापलेटचं कलेक्शन पण दादांकडे. जसं सेशन डॉग आणि भावच्या धक्क्यावरती कलेक्शन असतात ना मच्छीचे, तसे आपल्या या तांडेल कोली कलेक्शन मध्ये तुम्हाला फिशिंग बघायला भेटत. आणि ह्याला गोल मच्छी हे बघा, गोल मच्छी आहे खूप भारी. आणि आता बाबा तुम्हाला चिंबोरी पण दाखवतील. थांबा जरा, थांबा, वाढ बघा फक्त तुम्ही. तुम्हाला चिंबोरी पण बघा. हे बघा ही आहे का रे पाण्याची हाय माझी चिंबोरी. कसं वाटतंय चिंबोरी पाहू शकता. चिंबोरी चैन हे सर्व प्राइस तुम्हाला सांगत का नाही, कारण की सर्व वेगळे प्राइजेस आहेत तुम्हाला. आणि इकडं आलाय पापलेट, म्हणजे सर्वांचा आवड मोठा आहे. याच्याकडे खाली चार आहेत. ओके. आता हा पापलेट कितीला असेल जर कोणाला घ्यायचा असेल? 2400 रुपयाला 1 ग्राम मध्ये. अरे बापरे. म्हणून तर थोडस चैनी वगैरे स्वस्त आहेत, पण जे पण तुम्ही लॉकेट वगैरे घेणार ते महाग आहेत. हे प्लास्टिक मध्ये पण ते बघून वाटत नाही बाबा का ते प्लास्टिक आहे. कारण की बघा जर कोण लांबून बघेल, फोटोशूट करेल, व्हिडिओ काढेल ना, तर कोण अजिबात बोलणार नाही का हे सर्व प्लास्टिक मध्ये आहेत. आणि हे एवढं सर्व कलेक्शन आहे. आणि तुम्हाला सांगू मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सर्व तुम्ही बघू शकता. बघा शॉप आहे ना पूर्ण भरलेला आहे, किती पण सांगा. तुम्हाला सांगू हे बघा या साईडला हे जे टी शर्ट दिसत आहेत ना, तर तुम्ही मंडळाचे टी शर्ट झाले, गावाचे टी शर्ट ते सुद्धा बाबा प्रिंट करून देतात. तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे फक्त तुम्ही एक कॉल करा किंवा व्हिजिट करा. सर्व तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही, कारण की क्वालिटी तुम्हाला A1 बघायला भेटणार आहे. बघा या साईडला बाबा जरा एक टी शर्ट काढा. हे बघा ही आहे एक टी शर्ट आहे बघा. अशा सर्व प्रिंटेड टी शर्ट म्हणजे तुम्हाला आपल्या गावासाठी जेव्हा आपल्या होळीचा सण असतो किंवा दुसरे काही सण असतात ते सर्व आपल्याला असे 3D डिजिटल प्रिंट मध्ये आपल्याला हे बघायला भेटतात. हे जर आपल्याला डिजिटल प्रिंट करायचे असेल ते हे बघा. हे बाबाचा बाबा हा फोटो तुमचा किती व्हायचा आहे? हाताचाच आहे, पण थोडंसं याच्यामध्ये अजून म्हणजे असं वाटतं का 3-4 वर्ष. ही टी शर्ट कितीची असेल बाबा? आता असं बनवलं गेलं 400-350 मध्ये डिजिटल प्रिंटची टी शर्ट. काय फोटो असे पाहिजे तर तुम्हाला भेटेल 350 रुपये. बरोबर. खूप भारी हे सर्व कलेक्शन्स आहेत. कारण की आता भाविक गेलाय खाली. बोटी बिटी नाव यांचं आमच्या समाजाचं नाव आहे मांगेला समाज. हा म्हणजे तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय टॉपिक हवंय तर ते तुम्ही पण इथे सांगून त्यांना प्रिंट करून ते देतील. तुम्हाला कसं कुठल्या टाईपला पाहिजे, कुठल्या मंडळाचं नाव पाहिजे का सेपरेट फॅमिलीचं नाव पाहिजे, ते सर्व टाकून भेटेल तुम्हाला. परत एकदा मी दाखवतो पूर्ण दुकान. इथे आहे ज्वेलरी, या साईडला आहे जॅकेट्स, इथे आहे सुरखे आणि हा पूर्ण कलेक्शन. त्याच्यानंतर लहान मुलांचा कलेक्शन आहे.
हे बघा इथे आपला नारळी पौर्णिमेचा सण येणार म्हणून पूर्ण सजवून ठेवलेलं आहे दुकान. होडी आहेत, लहान मुलांचं कलेक्शन आहे. या साईडला तुम्हाला पूर्ण फिशिंग्स बघायला भेटतात. इकडे सुद्धा कलेक्शन बघायला भेटतात. इकडे तुम्हाला मोठे मोठे लाकडे सुद्धा बघायला भेटतील जे आपण होडीमध्ये. आणि खास करून बाबाची चप्पल, ही बघा बाबाची चप्पल. या चपलीला तोड नाही भाई, या चपलीला तोड नाहीच आहे, अजिबात तोड नाहीये. कडक कडक चप्पल आहे भाई, कडक, तोड नाहीये. तर चलो अजूनच थोडस भाविक आल्यावरती माहिती घेऊया. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय केलेला असेल तर आपण थोडस मंडळी तुम्ही बघितलं का आपण सर्व कॉस्ट्युम्स वगैरे दाखवले जेवढे पण होते बाबांकडून माहिती घेऊ. तर थोडासा मग थांबतोय कारण की इकडं बरीचशी गर्दी झालेली. जसं तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला का नारळी पौर्णिमेचा सण आलेला आहे आणि मंडळी सर्व इथं आलेली आहे. भाऊ ट्रॉम्बेवरून आलेले आहेत ना. काय नाव? तुफान वैती. आणि दादा आपल्यासोबत पालखीत असतात, भिवंडीवरून आहेत. आणि इकडे पण आहेत आणि दादा पण आहेत. यांचा शूट आहे ना. तुमचा कसला शूट आहे आता? नारळी पौर्णिमेचा शूट. ओके, वर्ली कोलीवाड्यामध्ये. आणि इथं आहे रंजिता ताई आणि मस्त तयारी केलेली आहे ताईनी. खूप 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 भारी दिसतेस तो आता कोली लुगडा नको नेसू, हेच प्रॉपर वाटते तुला, सूट करते प्रॉपर ते तुझ्या. पण आम्ही या शॉप मध्ये आलोय, खरंच खूप छान छान व्हरायटीज असेल, नक्की तुम्हाला घ्यायचं असेल. कपरेट मी सांगतो, कुलाबा, कफ परेड, तांदेल, कोली कलेक्शन, मच्छीमार नगर इथे या. तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे, मार्केटमध्ये नावं दिलेलं, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, सर्व सर्व सर्व. आणि खास करून बाबांचं नाव, बाबांसाठी हा दुकान खोललेलं गेलेलं आहे. खूप छान बाबा, खरंच खूप छान. बाबा बघा किती भारी दिसतात, एक नंबर. बाबाची उत्सुकता असते, असली कोली विषय आहे का. चला तुम्ही पण मस्त शूट वगैरे करा. तोपर्यंत आम्ही थोडीशी अजून दुकानाबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर ब्लॉग मध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब आताच्या आता करा. आणि कसे वाटतात ते कलेक्शन्स, काय लुक वाटतात, ज्वेलरी काय वाटते, ते सर्व तुम्हाला पुढे दिसतातच आहे. चला संपूर्ण दुकान बघितलं आणि भाविक आहेत, भाविकची गडबड चालू आहे कारण की नुसतं ऑनलाईन ऑर्डर येतात. ते बरं आहे का ऑनलाईन येतात, दुकानात गर्दी एवढी असती ना तर उभं राहायला जागा नसती. तर भाऊ आपण माहिती तर घेतली बाबांकडून. तर हा दुकान टाकण्यात तुला बाबांनी पहिला विचारपूस केला असेल किंवा बाबांशी तू बोलला असेल, बरोबर? तर तुला वाटलेलं का एवढं दुकान लोकांपर्यंत पोहोचेल? नाही, तेव्हा तर वाटलं नव्हता, कारण की तेव्हा तर मी ऑफिसला होतो पहिला. तर कसा पहिला आम्ही रुमाल शिवायचे, कमी शिवायचे, म्हणजे 5 ते 10 शिवायचे फक्त. मग नंतर कसं ज्यांना ऑर्डर पाहिजे असेल तर ते बाबा माझा नंबर द्यायचे, कारण की बाबांकडे तेव्हा फोन नव्हता. तर ते मला फोन ऑफिसला यायचे की मला हे पाहिजे ते पाहिजे. मग मी संध्याकाळी घरी आलो, मग मी चेक करायचं की कुठला रुमाल आहे कुठला नाही. मग मी कोऑर्डिनेट करायचो त्यांच्याशी की हा नाही की हा रुमाल आहे, तो रुमाल आहे, असं आहे. मग त्याच्यानंतर मग काय झालं की मी जास्त शिवत गेले आम्ही, म्हणजे जसे ऑर्डर मी फोनवर घेत गेलो आणि शिवत गेलो. मी ही डिझाईन मग मी व्हॉट्सअपला टाकत गेलो. मग त्याच्यानंतर मध्ये थोडे आयडिया येत गेले. आयडिया. आणि तुला असं कधी वाटलं की आता घरात बस झालं आणि तू आता ऑफिसला जात नाहीस? नाही, आता स्विच केलं, फुल टाइम इकडेच ना. तो ओके. तर तुला असं कधी वाटलं की आता घरात बस झालंय, आता आपण काहीतरी मोठा करूया आणि दुकान वगैरे असं टाकूया? हा, दुकान टाकायचं असं होतं म्हणजे दादा की पहिलं आपल्या घरीच होतं ते घरीच वरती 3ऱ्या शॉप वरती होतं ते. तर लेडीज वगैरे वरती चढायला प्रॉब्लेम व्हायचे, परत लहान मुलं पण नाही चढायचे. मग नंतर असं वाटलं की कुठेतरी बघूया खाली स्पेसिफिक जागा बघूया. तर एक जागा होती, मग त्याला रेनोव्हेशन केलं थोडा. आणि बाकी माझ्या मित्रांनी वगैरे पण सपोर्ट केला, म्हणजे घरच्यांनी पण सपोर्ट केला की कर. मग ते असं मला वाटलं नव्हतं की एवढा मोठा बनेल, पण ते एकदा ट्राय केला त्याच्यानंतर मग लोकांनी पण सपोर्ट केला. आणि का तुला म्हणून तू दुसरा बिझनेस तर लोक करतात, पण इथं तू आज समाजाची म्हणजे जो नाव आहे, तुझी परंपरा आहे, खास करून याला कुठेतरी आपण घ्यायला गेलो तर आपल्याला रेडीमेड कुठे भेटत नाही. आपल्याला एक तर कुठेतरी विटीला किंवा कपड्या मार्केटला जाऊन ते हे सर्व जमा कर, चिंदी घे, मग कुठेतरी एक टेलर पकड, त्याला लाडीगुडी लाव किंवा त्याला पॅटर्न दाखव, तेव्हा तो देणार. पण या दुकानात आल्यावरती असं वाटतं की भाई इकडं फक्त या, पैसे त्याने आवडीचं, म्हणजे मला असं वाटतं कोण एक येईल ना तो 2 घेऊन जाईल, बरोबर ना. आणि समोरचा व्यक्ती आला ना की तो मला पहिला मोबाईलवर दाखवतो की हा याच्यामध्ये मला पॅटर्न पाहिजे, पण आपण त्याला एवढे दाखवतात ना की तो समोरचा कन्फ्युज होतो. आणि तुझ्याकडे एवढा कलेक्शन की तुला समजतं की कुठल्या बॉडीवरती काय शोभल, तू लगेच समोर दाखवून त्याला, म्हणजे टाइमपास पण नको यायला जास्त. आणि खूप छान आहे का तू पण वडिलांचा साथ देतो, कारण की बाबांना एवढा आवड आहे ना ते दिसतं. आणि बाबांना तुम्ही व्हिडिओज वगैरे मध्ये पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला समजेल, खूप भारी असतं.
आणि भाविक इथं आहे आणि बाबांचा नाव तुम्हाला सुरुवातीला सांगितला काशीनाथ तांडेल. भाविक काशीनाथ तांडेल हा यांचा कलेक्शन आहे. तर कसं वाटलं, कॉन्टॅक्ट वगैरे आहे नंबर, आणि तुम्हाला बल्क मध्ये हवं असेल मंडळाला, गावकरी मंडळाला किंवा काही टीमच्यावर काही असेल जे तुम्हाला टी शर्ट वगैरे सर्व इथं प्रिंट होतात, सर्व पूर्ण बल्क मध्ये होतात. फक्त दिलेला तुम्हाला नंबर दिसतोय भाविकचा, कॉल करा त्याला बिंदास. काही असं ऑनलाईन पेमेंट होतं, तुम्ही घर बसल्या पण सर्व काही गोष्टी इथून मागवू शकता. तुम्हाला काही पाहिजे फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा किंवा त्याच्या पेजला जाऊ, त्याचा पेज पण दिलेला आहे मी, तांडेल कोहली कलेक्शन. आणि तुम्हाला सांगू इथे येण्यापेक्षा ना, मी सांगण्यापेक्षा ना मला मॅप दिलाय मॅप, कारण की आता लोक एवढं फास्ट फॉरवर्ड झाले आहेत ना की सांगण्यापेक्षा मॅप वरती क्लिक करता डायरेक्ट लिंक वरती आणि ऍड्रेस प्रॉपर याच्या शॉपच्या इथं पोहोचणार. आणि चला, कसं वाटलं कलेक्शन वगैरे सर्व नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि लवकरच तुम्हाला अजून काय नवीन येणार आहे, दुकानाचा रिनोव्हेट वगैरे झाला तर तेव्हा सुद्धा आपण येऊया आणि पूर्ण प्रॉपर करूया. चला चलो, आणि खूप छान केलेलं आहे. चलो, कसं वाटलं कमेंट मध्ये सांगायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे. आणि व्हिडिओज आलेले आहेत, जाऊन बघा, पेज वरती खूप भारी भारी आलेले आहेत.